लिफ्ट मधला तो तिसरा माणूस. रात्रीचे 12 वाजले होते. ऑफिसमधून घरी जाण्यासाठी मी लिफ्टमध्ये पाऊल ठेवलं आणि अचानक लिफ्ट थांबली. लिफ्टमध्ये फक्त मी आणि तो अनोळखी माणूस होता. पण जेव्हा मी सीसीटीव्ही स्क्रीनकडे पाहिलं तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला, कारण त्या स्क्रीनमध्ये लिफ्टमध्ये मी एकटीच उभी होते. नमस्कार, मी रेणुका आणि रेणुका स्टोरी टेलिंगमध्ये आज आपण अनुभवणार आहोत एक अशी रात्र जी कधीच संपली नाही. एक सामान्य रात्र. सायली एका IT कंपनीत काम करायची. कामाच्या व्यापात तिला उशीर झाला. बिल्डिंगमध्ये शुकशुकाट होता. तिने 10व्या मजल्यावरून लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट आली. त्यात एक उंच माणूस कोट घालून उभा होता. त्याने आपली मान खाली झुकवली होती. सायली आत शिरली आणि तिने ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं. लिफ्ट खाली येत असताना अचानक लाईट फ्लिकर कमी जास्त होऊ लागली. सायलीला जाणवलं की त्या माणसाच्या अंगातून बर्फासारखी थंडी सुटली आहे. तिचं लक्ष लिफ्टमध्ये असलेल्या छोट्या सीसीटीव्ही मॉनिटरकडे गेलं. त्या स्क्रीनमध्ये सायली स्पष्ट दिसत होती, पण तिच्या शेजारी उभा असलेला तो माणूस, तिथे फक्त एक काळी सावली दिसत होती. सायलीची धडधड वाढली. तिने इमर्जन्सी बटन दाबलं, पण काहीच उपयोग झाला नाही. लिफ्ट 5व्या मजल्यावर थांबली आणि दरवाजा उघडला. बाहेर काळोख होता. सायली बाहेर पळणार इतक्यात त्या माणसाने तिचा हात पकडला. त्याचा हात एखाद्या प्रेतासारखा थंड होता. तो हळूहळू पुटपुटला, बाहेर जाऊ नकोस, तो खाली तुझी वाट पाहत आहे. सायलीने झटकन हात सोडवला आणि पायऱ्यांनी खाली पळत सुटली. खाली वॉचमॅनच्या केबिन पाशी पोहोचली. धापा टाकत तिने वॉचमॅनला सगळं सांगितलं. वॉचमॅन शांतपणे हसला आणि म्हणाला, मॅडम, 5व्या मजल्यावर तर गेल्या वर्षी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. तिथे तेव्हापासून कोणीच राहत नाही. आणि ज्या माणसाने तुम्हाला वाचवलं तो तर बिल्डिंगचा मालक होता, ज्याचा त्या जागीत मृत्यू झाला होता. सायलीने मागे वळून पाहिलं तर लिफ्टचा दरवाजा बंद झाला होता आणि वरच्या मजल्याकडे जाणारा इंडिकेटर पुन्हा एकदा 5 नंबरवर थांबला होता. कधी कधी ज्यांना आपण भूत समजतो ते आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवायला आलेले असतात. तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का? तुमच्या स्टोरीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच थरारक गोष्टींसाठी रेणुका स्टोरी टेलिंगला आत्ताच फॉलो करा.